नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. आज आपण आरोग्यशास्त्रानुसार जेवणाच्या वेळा काय असाव्यात हे पाहणार आहोत. काय जेवावं आणि कधी जेवावं हे ज्याला कळतं आणि त्याप्रमाणे जो वागतो तो मनुष्य निरोगी राहतो. कधी जेवावं यासंबंधी आयुर्वेदामध्ये मुख्यत्वे 2 नियम सांगितलेले आहेत. एक म्हणजे आधीचं अन्न पचल्याशिवाय जेवू नये, म्हणजेच 3 ते 4 तासांच्या आत पुन्हा जेवू नये. आणि दुसरा नियम म्हणजे सूर्याला साक्षी ठेवून जेवावं. सूर्याला साक्षी ठेवणं म्हणजे काय, तर सूर्य आकाशात जेव्हा प्रखर असतो त्यावेळेला जेवावं. ऋतुमान कोणतंही असलं तरी मध्यान्ही म्हणजे दुपारी 12 वाजता सूर्य सर्वाधिक प्रखर असतो. त्यामुळे दुपारचं जेवण 12-12:30च्या दरम्यान करणं हे श्रेयस्कर असतं. आता प्रश्न पडतो की सकाळचा नाश्ता कधी करावा. या प्रश्नाचं उत्तर मिळतं पहिल्या नियमात. जर एकदा खाल्ल्यानंतर 3 ते 4 तास पुन्हा काही खायचं नसेल तर नाश्ता 8:30 ते 9च्या दरम्यान होणं भाग आहे. नाश्ताच जर 10-10:30ला केला तर दुपारच्या जेवणाची वेळ नक्कीच चुकणार नाही का? आता मनात प्रश्न आला असेल की मग रात्रीचं जेवण ते कधी करावं. सूर्यास्ताची वेळ सर्वसाधारणपणे जर का 7 अशी धरली तर त्यानुसार फार तर फार 1 तासाच्या आत म्हणजे 8च्या आसपास रात्रीचं जेवण उरकून घेतलेलं असावं. आयुष्यात वेळेला खूप महत्त्व असतं. वेळेवर अभ्यास केला की वेळेवर कामधंदा सुरू होतो. वेळेवर लग्न झालं की वेळेवर मुलं बाळ होतात. फॅमिली लाईफ एन्जॉय करता येतं. वेळेवर उपचार केले की रोग बरा होऊ शकतो. तसंच वेळेवर जेवलं की अग्नी प्रदीप्त राहतो, अन्नपचन व्यवस्थित होतं. बल, वर्ण, प्रतिकारशक्ती आणि आयुष्य या सर्वांच वर्धन होतं. त्यामुळे सकाळी नाश्ता करायचा असेल तर तो 8:30 ते 9च्या दरम्यान, दुपारचं जेवण 12-12:30च्या दरम्यान आणि संध्याकाळचं जेवण 7:30च्या आसपास करण्याचा निश्चय करूया आणि आरोग्याकडे एक पाऊल उचलूया. आरोग्यशास्त्रातील अशाच जीवनोपयोगी संकल्पना जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.